नमस्कार. आस्थाच मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण चटपटीत आणि क्रिस्पी अशी चणा डाळची रेसिपी बघणार आहोत. चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी येथे 1 वाटीभर मी चणा डाळ घेतलेली आहे. इथे पाहू शकता चणा डाळ. आपण आता ही स्वच्छ अशी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे. धुवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला म्हणजे आपल्याला ती वरपर्यंत पाणी येईल डाळीच्या इथपर्यंत पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे, कारण डाळ भिजण्यासाठी पुरेसं पाण्याची आवश्यकता असते. बघा, डाळीच्या वरपर्यंत पाणी आपण टाकलेलं आहे. आता ही आपल्याला 4 तासासाठी भिजत घालायची आहे. एक 4 तासानंतर आपण पुढची प्रोसेस बघणार आहोत. बघा, आपले 4 तास झालेले आहेत. आता आपली डाळ ही छान अशी भिजली गेली आहे. इथे पाहू शकता तुम्ही, डाळ ही हाताने आपण तोडल्यानंतर तिचे असे 2 तुकडे होत आहे. मस्त अशी आपली म्हणजे भिजली गेली आहे. आता यातलं पाणी हे काढून टाकायचं आहे. परत आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची एकदा, आणि त्यानंतर ही डाळ आपण एका गाळणीवर निथळण्यासाठी ठेवलेली आहे. म्हणजे त्यातलं अतिरिक्त जे पाणी आहे ते निघून जाईल आणि डाळ आपली ही अशी कोरडी अशी तयार होईल. म्हणजे ज्यावेळेस आपण तेलामध्ये टाकतो ना, त्यावेळेस काय होतं, या डाळीत जर पाणी असलं तर ते आपल्या तेलाचे छिंटे उडतात. म्हणजे असे अंगावर आपल्या तेल उडायची भीती असते. म्हणून आपली ही डाळ थोडीशी आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे. आता इथे गॅसवर आपण कढईत तेल टाकून घेतले. तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतरच आपल्याला यामध्ये डाळ टाकायची आहे. सुरुवातीला डाळ ही खाली तळायला जाते, पण जशी जशी तळली जाते तशी ती आपली तेलावर अशी तरंगली जाते. त्यानंतरच आपल्याला ही डाळ काढून घ्यायची आहे. बघा, आपली डाळ छान अशी तळली गेली आहे. आणि याच पद्धतीने आपण सर्व डाळ तळून घेणार आहोत. इथे पाहू शकता आपली डाळ सर्व तळून झालेली आहे. आता यावर आपण आवश्यकतेनुसार लाल तिखट, थोडीशी हळद आणि ते 1 चमचाभर मी चाट मसाल्याचा वापर करणार आहे. इथे तुम्ही चाट मसाल्याचा वापर करणार नसाल तर तुम्ही यावर अर्धा लिंबू पिळला तरीही चालू शकतं. आणि चवीनुसार इथे मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर पाव चमचा हळद आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, आपली चटपटीत अशी मस्त क्रिस्पी अशी चणा डाळ आपली ही तयार होत आहे. ही खाण्यास तर अगदी अप्रतिम अशी लागते आणि कमी साहित्यात आणि झटपट अशी तयार होते. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना हवीशी वाटणारी क्रिस्पी अशी चणा डाळ. ही डाळ तयार केल्यानंतर 1 ते 2 महिने आरामशीर व्यवस्थित टिकते. जर तुम्हाला 2 महिन्यांसाठी टिकवायची असेल तर यामध्ये लिंबाच्या रसाच्या ऐवजी चाट मसाला पावडरचाच वापर करायचा आहे. जर तुम्हाला चालूपुरती लगेच खाण्यासाठी हवी असेल तर तुम्ही इथे लिंबाचा वापर करू शकता. लिंबाच्या रसामुळे काय होईल की त्याची थोडीशी ओलसरपणा येतो. त्या ओलसरपणामुळेच आपली डाळ ही टिकणार नाही. बघा, मस्त चटपटीत अशी क्रिस्पी चणा डाळ तयार झाली आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू नवीन रेसिपीमध्ये.